श्री शंकर प्रसन्न हरिभक्त परायण संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 17। श्री गणेशाय नमः। जय जय आजी महामंगला, जय जय आजी भक्तपाला, जय जय आजी तपालनीला, पतित पावना नरहरे, हिरण्यकशिपू महाक्रूर, सज्जनाचा शत्रू थोर, तयांचे तो पाडून उदर, मरण त्यांचे साधिले, प्रल्हाद रक्षणासाठी तो जन्मला स्तंभापोटी, रूप अनुपम जगचेटी, धारण ते करुण, धात दाडा भयंकर, आया रुळे मानेवर, नेत्र जेवी कधी रागार, ब्रह्मांड जाळू पाहाती, त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिल्ले जेवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या, तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न दजे पुढे यावया, ऐशा स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहरे, तो भक्त वत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत, पूर्वीशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी म्हणती कदा, त्या आपल्या प्रिदासी, जागा आता ऋषिकेशी, दास गुणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा, गजाननाचे परमभक्त, होते काही अकोल्यात, तयांची आसदना प्रत, हमेशा यावे समर्थांनी, सापड गावाचे बापू कृष्ण, खटाऊ शेटाचे कुटुंब जाण, गोंडूलालाचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे, जिजाबाई पंडित, आणखी होते बहुत, त्यांची नावे तुम्हा प्रत, इति सांगू विबुध हो, एक वेळी अकोल्यात, आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊंच्या गिरणीत, मुक्काम त्यांनी ठेविला, एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्यांच्या वाटेले अंतरी, समर्थ आणावे मलकापुरा, त्याने आमंत्रणाचा वशिला, भास्कराच्या द्वारी लाविला, हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी, तो त्यावेळी होता जवळ, कधी कारभार अंगे सकळ, विष्णू साला होते बळ, याच भास्कर पाटलांचे, भास्करे म्हणे मलकापुरी, चला समर्था लवकरी, भक्त विष्णूच्या घरी, बोलावण्यास आला तो, मनोरथ येथील भक्तांचे, तुम्ही पुरविले असते साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती, तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा, येत नाही जाण खरा, तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील, तरी फजिती पावशील, याचा विचार करी खोल, मी न बोललो काहीतरी, दोरशी दिदल्या फार तान, ती मध्येच तुटचे सदान, मी न हलणार येतून, तू या फंदात पडू नको, भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णूसाचे घरी, हीच विनंती गुरुराया, मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका, मी भरवसा दिला देखा, तुम्हा घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी, तुम्ही करावी आज घरी, चला आता ठेशनावरी, गाडीत बसावया कारणे, ऐसा आग्रह धरून, घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण, न्यावयासी श्रोते हो, भास्कराने विनवणी, ठेशन मास्तरा करुणी, 12 जणांचा डब्बा त्यांनी, खाली करविला संतास्तव, महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले, गाडी सुटेपर्यंत, तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरचा, डोळा चुकून भास्कराचा, लीला केली शर्यती, जो डब्बा मोकळा केला, तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये, आधीच मृत्यू दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार, त्यांनी वरती अखेर दिली असे पोलिसाला, पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वरी, महाराजांना धरून करी, खाली ओढू लागला, रे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैची तुझ नाजरा, बायकांच्या डब्यात खरा, येऊन कैसा बैसला तो, इसडा देऊन त्याच्या हाता, तेथेच बैसले तोता, अधिकाऱ्यांची भीती चित्ता, मुळीनं त्याच्या वाटली, मग तो अधिकारी भला, ठेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आता चला, बायकांच्या माझ्या सवे, दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले, योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात, मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला ऐशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला, याच डब्यात बसून, हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातीनं होणार गुन्हा तो केव्हाही, ते ऐकून अधिकारी बोलता झाला ईशापरी, मी दिली आहे तार खरी, याविषयी वरिष्ठाला, आता माझ्या हातात काही न राहिले यत्न किंचित, मी वर्दी दिली तुम्हा प्रत, तुम्ही वाटेल ते करा,
स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपल्या मानसी. महाराज उतरले खालती. पुढे खटला भरला त्यांच्यावरती, कायद्याप्रमाणे निश्चिती जठरा साहेबासमोर. त्यांनी फिर्याद घेतली, त्यांची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशींची श्रोते हो. बापूसाहेब जठार आले शेगावच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर, करण्या चौकशी खटल्यांची. व्यंकटराव देसाई अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावाची फार मिळाली बंगल्यावर. ते देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष, तुम्हा पुढे आहे कास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्या ते, याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते सिमसी लोक हे जमले असावेत. हे ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न, बोलते झाले कर जोडून, खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूंची योग्यता आहे थोरसाची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो विदेही पुरुष जाना, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्य असा परोगिराना, वंदनीय अवघा ते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचारतो पोलिसांनी. कारकुणा म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे, ते ऐकून एक त्याने जवान पोलीस पाठविला. तो येऊन समर्थांशी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाऱ्याने तुम्हासी मज धाडले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे, फजितीच ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हातात धरून. तही बदले गजानन, आम्ही न उठो येथून, तुझे पाहतो शिपाई पण, ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला, तो ना सुटे किमपी त्याला, रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ, शिपाई तो त्याच ठाई. शिपायास वेळ झाला, म्हणून पाठवले वकिलाला, त्या व्यंकटराव देसाईला समर्थाशी आणवया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थाशी घेऊन यावे, लोकाशी न जमू द्यावे. बंगल्याभोवती निरर्थक, इतक्यात आला समाचार, पोलिसांचा धरला कर, बसविला एका जागेवर महाराजांनी सहजविलेले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्ताशी बोलले, यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसले भक्तांनी, ते टाकले सोडून समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस, सभे होता भास्कर शिष्य, जठरांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावया. या महाराज बसायत, तुम्ही नागवे गावात का फिरता सुदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा, कायद्याने ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा, द्या हे सोडून नंगेपण. ऐसे जठारांचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि गेले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलम भरावे गेसी, उगीच नसत्या गोष्टीची महत्व न यावे निरर्थक. ते एकता भाषण जठार गेले विरघळून, जनरीतीचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव भागवतीचा, किंवा शुक्राचार्य साचा, किंवा वामदेवाचा हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदार्थ खचित आहे जीवनमुक्त, नाही लाविता या प्रत, गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, तरी अग्निहोत्रांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेवल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तेसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान, म्हणून याचा शिष्यगण आहे अपराधी याविषयी. वस्त्ररूपी कुडा ठाई, जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वास सुखद होते ते. ऐसा विचार पूर्ण केला जठरांनी चित्ती भला, आणि हुकम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मुळचे जीवनमुक्त, त्या ठेवणे व्यवस्थित, भास्करांचे काम सत्य होते न ते केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठरापुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा ग्रासी, करशील का स्वंगमशी, निजपजिती करून घ्यावया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐसा प्रकारे विचार, समर्थांसी अग्निरथी न बसवा इथून कल्पाती.
विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. आक्रमक कित्येक दिवस चालला असे शेगावास. फक्त बैलांच्या गाडीस बसवू लागले महाराजा. या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी. बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू मेहताबाशा नावाचा होता कुरुपगाविसाच्या मूर्तिजापूर्ण सानिध्य. त्याने बापूरावाप्रती सांगितले होते शर्यती जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यात आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर धनुष्य धाडीला कुरुणवासी. तो ऐशा रीती घडून आले. मेहतबाशाईना निघाले अकोल्याचे या भले समर्थांशी भेटावया. अकोल्यांचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात जो आला होता न्यावयास मेहतबाशा कारणे. तो मनुष्य भेटदाशनी की बसू लागले मधुरवचनी. त्या मनुष्याला गुणी मेहताबाशा श्रोते हो. तू न जावे कुमाराला बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ ठेशनाला मीच आहे मेहताबाशा. पहा संत आल्याचे वर्तमान कळले संताला गुण. कोणी न सांगता जाण त्रिकाल यत्न ते खरोखरी. मेहताबाशाच्या संगाते 2-4 येऊन होते. अवघे येऊन सदनांते उतरले बापूरावांच्या. दुसरे दिवशी प्रांतकाळा मेहताबाशा होता जेथे बसला. महाराज आले तया स्थळा निजलेले करुण. मेहताबाशांचे तरुण केस समर्थांनी तोळ ताडिले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मन काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताबा हे नाव त्यांची काही आठवण ठेव. द्वेषरूपी तमावाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चाला वरचेवर याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐसा मिळता इशारा मेहताबाशा तोचला खरा. साधूच साधूच्या अंतरा जाणता ती निसंशय. जेव्हा मेहताबाशा ते ताडले तही संगतीचे यवन भले. कावरे बावरे होते झाले तो प्रकार पाहून. मेहताबाशा बोलला त्यासी तुम्ही न राहावे आम्हापासी. जावे नुगुण कुरुमासी हेच आहे उत्तम. शेककडू शिवाय जाण गेले चौघे निघून. तो द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या द्यागना यावे तुम्ही भोजना. या दासाची असदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून या समर्थाप्रत मोठ्या थाटाने मिरवित निज सदना आणले. परी समर्थ तांग्याखाली उतरले नाही तमुळी. तेने मंडळी चिंतावली म्हणे का न उतरतीये. तसाच तांगा नेला परत बापूरावांच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात समर्थ ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले आज तांग्याखाली न उतरले. याचे कारण शोधित झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त तो बोलला अवघ्या प्रत. मला समजले इंगित या गोष्टीचे ए वेळा. मेहताबाशाला बगवगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे का न केले मेहताबाशाला आमंत्रण. आता घेऊन दोघासी बसून एका तांग्यासी. म्हणजे जे निश्चयेसी उभयतांनी येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले. मेहताबाशाला उतरविले मंदिराजवळील थिएटरात. श्रीरामांच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी ओटोनिया थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग मेहताबाशा लोकास म्हणे मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. ते शेककडू बोलला त्या मेहताबाशा फकीराला तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबासी जावे आपण. का मार्द टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताब शेककडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मशी एवेळी निरर्थक. गजाननाचा हुकुम झाला मजशी पंजाबात जाण्याला. आता एकश नाही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे वचन सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी देत संता ठाई नसते सत्य. ते अवघ्या धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊन मशिदीची तुम्ही नका वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊन मशिदीची एकची आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. फक्त विचार करायचा मनुष्यपण टिकवावया तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण सती झाले.
धर्मबापाजाच्या त्यांनी प्रिय मानावा प्राणाहुनी, परी विधर्माच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे, हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी, जामछेद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबच्या निघून गेले पुन्हा ना इकडे परत आले, या गोष्टीचे पाहिजे जे केले म्हणून हिंदुत्वानी. पहा मेहताबशाला जरी ताडिते झाले साक्षात्कारी, परिद्वेष नव्हता अंतरी प्रेम लुट होते हो. शहा लागी घेतल्या विना भोजना न येल्या योगिराना, हे मुद्दे म्हणी आणा या गोष्टींचे श्रोते हो. असो या बापूरावांची कांता एक होती साची, तिला भाणामतीची बाधा होती विबुधो. मळवट यावा घटकेत घटके माझी कंठितात, घटके माझी वस्ताप्रत अग्नी तो लागावा. बिब्याच्या पाठीवरून फुल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चिर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापरावांची कामिनी क्षीण गेली होऊनी, अन्न पाणी न रुचे तिला. भानामती काढण्याला बापूरावांचे जाणत्याला, आणले बाहुना अकोल्याला परी न झाला उपयोग. खर्चही झाला अतोनात गुण न आला किंचित, अखेर त्याने जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरा आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. जादरीन पंचान बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाग खावावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली तेथेच का हो राहावी भली, गुरुराया ही ओंगळी अघान भानामतीची. हेसी विनंती ऐकून गजाननांनी अवलोकन केले निज कृपे करून, बापूराव कांतीला त्या योगे श्रोते तिची. भानामती निमालिसाची नाही किंमत माकडाची, सिंहाच्या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंहजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठा शेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पायात सोडिले डोकावून पाहू लागले, आतील जलाभागी भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची स्वीकृती लोकसांशक झाले चित्ती. नरसिंह महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुम्हासाठी येत असती, आणखी तीर्थ आहेत किती हे पाहूया डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण. या तीर्थांनी मला स्नान आज घेऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्या विना मी न येथून हाले जाना. ऐशा ऐकून भाषणा केक म्हणाले या रीती, खरोखरी हा आहे पिसा शेगावणादी लागला कैसा. जरा थांबा येतेच बसा, काही करी का हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अग्निगीत, स्रोते एका निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी गरंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी, त्या विहिरीचे ते दवा. लोका मनाती गजानन या रे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी, स्नान साधा या अवसरी या पुण्य सरितीचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान घातली ती पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती म्हणी तेथे पुरवी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागुनी असत्यता न दे परमात्मा. स्नान होता समोर तुटले, पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळास गेले उकळ्या बंद झाल्या. नरसिंहजीशी भेटून निघून गेले त्यागण, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारूवरी. स्वस्तिसी दास गुण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भवादीप्त भाविका भक्ता कारणे शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमदशोऽध्याय समाप्तम्. श्री गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते गण गणात बोते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.